हातला पेंडार गावचे भूमिपुत्र आणि आमचे सर्वांचे आधारस्तंभ एक थरार न्यूजचे संपादक यांची आता नुकतीच मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्या निमित्ताने आपण आपल्या सर्वांच्या वतीने आणि आपला गारुडेवा बैलगाडा संघटना असेल, आपले गायमुखवाडी ग्रामस्थ असतील, समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंडार असेल, या सर्वांच्या वतीने रोहित भाऊचा यथोचित असा सत्कार केला। याबद्दल मी त्यांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। राजा यांनी 19 वर्ष या सगळ्या बैलगाडा क्षेत्रात अपरिचित योद्धा म्हणून राहिला। हा राजा, या राजाने गारुडेबाबा संघटनेचं नाव संपूर्ण बैलगाडा क्षेत्रात केलं होतं। तो आज आपल्यात नाही, त्यावेळेचा त्याचा जोडीदार। आज आपण आहोत पिंपरी पेंडार गावामध्ये गायमुखवाडी या वाडीमध्ये, आणि आपण गारुडेबाबा संघटनेचे जी बैलगाडा संघटना आहे ह्या संपूर्ण संघटनेची आता मुलाखत घेणार आहोत। अगदी मी लहान होतो तेव्हापासून ह्या गायमुखवाडीतले जी बैलगाडा संघटना होत्या तेव्हापासून ते आज तेच नाव आहे, आणि त्याच नावाने संपूर्ण ही वाडी, या गावामध्ये वाडीमध्ये अनेक बैल आहेत। म्हणजे आता हे आमचे जुने जाणते शाबू सेठ आहेत, त्यांच्याकडे एक बैल होता त्या काळात, मी लहान होतो, मनसरच्या घाटात त्यांची बारी झाली होती। म्हणजे या वाडीला एक वारसा आहे, आणि आता हा तो वारसा पुढे चालवण्याचं काम उपसरपंच अमोल वंडेकर हे करतात। काय सांगाल, तुमची पहिली सुरुवात कशी झाली ते सांगा। खऱ्या अर्थाने रोहित भाऊ ही बैलगाडी आमची तिसरी पिढी यामध्ये काम करते। त्यामध्ये आमचे कैलासवासी बबनशेठ शिवराम वंडेकर, कैलासवासी धोंडेबा बाळकृष्ण वंडेकर ही जी जुनी जाणती मंडळी असतील, त्यावेळेस आपल्या वाडीतील शाबू शेठ शेख असतील, कैलासवासी शांताराम शेठ डोके असतील, आमचे चुलते माऊली शेठ वंडेकर असतील, रामदास शेठ विधाटे यांचे वडील कैलासवासी दत्तू मास्तर विधाटे असतील, त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात आपल्या पिंपरी पेंढार गावचे तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास कुटे असतील, ही सर्व मंडळी त्यावेळेस गाडा पळवत होती। त्यावेळेस आम्ही लहान होतो। हे करत असताना कैलासवासी खऱ्या अर्थाने आमच्या पिढीमध्ये जर खऱ्या अर्थाने जर ह्या दादांच्या नंतर, मोठ्या बाबांच्या नंतर सर्वांच्या नंतर खऱ्या अर्थाने आम्ही जर तरुणांक जे आलो, त्यामध्ये आमचा कैलासवासी, आमचा भाऊ कैलासवासी श्रीकांत हा त्यामुळे अग्रभागी असायचा। त्यामुळे आम्ही जरी लहान होतो तरी आम्ही व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने यात नव्हतो। अलीकडच्या काळात बंदी उठवली गेली, त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण म्हणतो बैलगाडा नाद हा रक्तात असावा लागतो। त्यानंतर आमची ऑटोमॅटिक जी पावले आहे ती ऑटोमॅटिक घाटाकडे जाऊ लागली। मग त्यानंतर आम्ही आमचा हिंदकेसरी राजा बैल त्यावेळेस आमच्या बंदीच्या आधी होता, तेवढा एकच बैल, बाकी कुठंच अख्ख्या वाडीत आणि पिंपरी पेंढार परिसरात बैलगाड्याचा बैल नव्हता। मग त्याला घेऊन आम्ही सुरुवात केली बंदीच्या नंतर। त्याच्यानंतर हळूहळू एक नवीन आम्ही वासरे तयार करत गेलो। आता या तुम्ही पाहता आमच्याकडे 1 ते 9 ते 10 बैल आहेत। राजाविषयी, राजाचं नाव घेतलं तुम्ही, आता राजाविषयीच्या स्मरणात असणाऱ्या खूप बार आहेत, त्यात राजा कसा होता, राजाविषयी तुम्ही काय सांगाल? राजा हा राजाच होऊन गेला, त्याच्यासारखा परत बैल आमच्या गोठ्यावर लाभणे हे आम्हाला भेटेल की नाही, पण नक्कीच राजाच्या आशीर्वादाने आम्ही, आता तुम्ही पाहता छोटे छोटे नंदी आम्ही आणतो, ते तयार करतो। वासर पण घेऊन तयार करायचं एवढं सोपं काम नाही, पण अलीकडच्या काळात आम्ही दरवर्षी आम्ही 4-5 खरेदी घेत असतो। त्यातून आम्ही वासर तयार करून राजासारखे कसा तयार होईल
हेच आमची अपेक्षा आहे. पण राजाच्या आठवणी सांगत असताना राजाने अशा बहुतेक असे घाट आपल्या परिसरात इव्हन भोसरी असेल, चाकण असेल, त्या परिसरात बंदीच्या काळात मी त्यांनी गाजवलेला आहे. ते बंदीच्या काळानंतरही तो आमच्याकडे एक 3 वर्ष पळाला. अतिशय एक प्रलब्ध असा, एक हुशार, आणि कधी जुकणी कुणी असेल कुणाला आजपर्यंत त्यांनी दुखापत केली नाही. पण त्याचंही वय 17-18 वर्ष आमच्याकडे पळायला. गेले 19 वर्ष तो आमच्या दावणीला होता. त्यांच्या अशा अनेक आठवणी असेल. शेजारील आपल्या पिंपळवंडी गावातील सलग 3 वर्ष फायनल मारणारा असा एकमेव बैल या परिसरात आपला राजा होता. हवेलीचा तो घाट जिथे तुम्ही आले होते, तिथे मुलाखत घेतली होती, तिथे राहायची बार एकदम चांगली झाली होती. त्यावेळेस सभापती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ती यात्रा भरली होती. त्या चरोली सारख्या ठिकाणी पण राजाने अतिशय दिमागदार पद्धतीने बारी ही स्वतःच्या जीवावर, स्वतः एकट्याच्या यांनी हे करून लावली होती. आता बैल घेणे सोपं नाही. अगदी 1 गुंठा घ्यायचा तर आता आपल्या भागात गुंठ्याचा रेट किती आहे? आता साधारण आपला हा जो बाग आहे ते 1 ते 1.5 लाख रुपये गुंठा हे आहे. शेतीत आहे. आणि शेती आहे. हा, मग हायवे वगैरे साईडला तर खूपच हो. रेट आहे. तुमचा हा गोठा किती गुंठ्यात आहे? आता गोठा बघा रोहित भाऊ, साधारण आमचा गोठा 1 ते 10 गुंठ्यात गोठा आहे. आणि सगळ्या पद्धतीने आमचं आता सगळं आम्ही सगळ्यांच्या विचाराने सगळ्यांनी हे करून हळूहळू आम्ही सुरुवात करून या गोट्याची निर्मिती केलेली आहे. आणि त्याच्यामुळे एवढे नंदी एक जागी आपल्याला पाहायला भेटतात. आता दावणीला तुमच्या सगळे किती बैल आहेत? आता इथे मी 8 ते 9 बैल, 2 घोडे पाहिल्या. टोटल आमच्याकडे 10 बैल, 2 घोड्या आहेत. म्हणजे इथं तो नेहमी बोलतो हौशा इथे दिसला. हौशा आपले कैलासवासी शांताराम आप्पा डोके यांच्या घरी तो बांधायला असतो. आम्ही सगळे एकत्रितच गाडा पळवतो, असं काय नाही. आता कालची जगतवाडीची वारी झाली, बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर हा तुमचा इजा घाटात दिसला. सुरुवातीला बारी झाली, परत तो अचानक आरके यांच्या लक्षाबरोबर दिसला. कसे जुळले? गेली आम्ही शेवटची यात्रा ही पिंपरखेडची केली. ती यात्रा आम्ही प्रकाश शेठ वामन यांचा सर्जा आणि इजाबरोबर केली. त्याच्यानंतर पावसाचे प्रमाण आम्ही म्हटलं आता यात्राच करायची नाही. त्याच्यानंतर आम्हाला इजाला चाप द्यायचा होता. पण म्हणतात नाही का, चापल्यानंतर बैलाला चालवणं. आम्ही आता आमचे सर्व युवा कार्यकर्ते, आम्ही जरी कोठे नसू, त्यांनी येणार, त्याला सोडणार, त्याला दररोज 1-2 किलोमीटरचं चाल देणार. म्हणून म्हणलं आता एकदा इजा आपला एकदा जुकाटातून नाही का काढावा. म्हणून या हेतूने आम्ही आमचाच म्हणलं, कोणाचा बैल बघायला नको, आमचा हौशाबरोबर काल झुपला नगदवाडीच्या. अतिशय आम्हाला समाधान वाटले. आम्हाला एक मनात भीती होती, बैल चापल्यानंतर नाही का प्रत्येकाच्या मनात भीती असती. हौशाला ओढीतच नेलं त्यांनी. हात 100% ताकद खूप त्याच्या स्वतःची ताकद त्याची. नक्कीच तो भविष्यात आमचं नाव उज्ज्वल करेल, हीच आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा आहे. आज विश्रांती, याच्यानंतर बैल घाटात केव्हा दिसतील? आता विजय हा नक्की आम्ही आता आजपासूनच आम्ही त्याच्या तयारीला लागलोय. मध्यंतरी त्याला खादड वगैरे नाही का सगळ्या गोष्टी कमी होत्या, पण आजपासून आम्ही पुन्हा एकदा गणेश फेस्टिवल साठी सज्ज होणार आहोत. त्यासाठी सज्ज होणार आहोत. त्याच्याबरोबर ती कुठले बैल दिसतील? काय अजून आता गणेश फेस्टिवलच्या 1-2 यात्रा आहेत. एक वडगाव काशिंबेसाठी आमचं नियोजन चालू आहे. त्यावेळेस आम्ही चांगल्या पद्धतीचा जुळणी करून एखादा चांगला बैल जुळून नक्की ज्याला तिथं हे घेणार. बैल सांभाळणं एवढं म्हणजे जिकरीचं काम असतं, म्हणजे खादट असेल, हे कशा प्रकारचं नियोजन असतं? तसं रोहित भाऊ, आता आपण सर्वसामान्य कुटुंबातली सर्व माणसं आहोत आणि आजच्या मितीला गाडा पळवणं एवढं सोपं राहिलेलं नाही. आता हे सगळं आपली जो हिरवा चारा आहे आपण आपल्या स्वतः शेतात करतोय. बाकीचा जो वरचा चारा आहे तो विकत आणायला लागतोय. गेली 20 दिवसाला कमीत कमी 20,000 रुपयाचं वरचं खाद्य लागतंय. एवढं बैलगाडा पळवणं आता अलीकडच्या काळात सोपं झालेलं नाही. आपण काय गुंठा मंत्री नाही, आपले धंदे नाही, पण तरी आपण आपल्या शेती मेहनतीच्या जोरावर हे आपला पारंपरिक आलेला नाद आहे, आपला आजोबांचा, वडिलांचा, चुलत्यांनी जे घालून दिलेला वारसा आहे, तो पुढे नेण्यासाठी आपण हे पुढे चालवतो. घाटात गेल्यानंतर बैलांना दुखापत होते, थोडं इजा होतात, त्यावेळी त्यांचं आरोग्याचं नियोजन कसं असतं? आरोग्याचं नियोजन म्हणत असताना आता गेले पिंपरखेडची यात्रा झाल्यापासून त्याच्यानंतर आम्ही खोडची यात्रा केली. तिथं वासरं नेली होती, वासरांची नेली. पिंपरखेडला एका बैलाला दुखापत झाली, तुम्ही आता पाहता तो बाजूला. त्याच्यानंतर एक नवीन गोरा घेतला होता, त्यालाही खोडतला एका याला तो जाऊन धडकला.
असं त्यांना जर दुखापत झाली तर आम्हाला पण हे नक्कीच. होत नाही. दुःख तरी होतं. आमचे बंधू डॉक्टर असल्यामुळं आम्हाला बरेचशा वेळेच्या वेळी उपचार होतात. अलीकडच्या काळात आम्ही इथापे डॉक्टर म्हणून आपले जे पशुवैद्यकीय अधिकारी आहे, आमचे दादांचे त्यांचे चांगले घरोबाचे संबंध असताना ते कधी फोन केला तर आम्हाला नाही म्हणत नाही, वेळेवर उपलब्ध होतात. डॉक्टर इथापेंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ह्या बैलांची हो. संपूर्ण आरोग्य तपासलं जातं, निगा राखली जाते. हा, नाही आमचे बंधू असल्यामुळे आम्ही इमर्जन्सी असेल तरच त्यांना बोलवतो. बंधू पण आहेत तुमचे. बंधू पण आमचे डॉक्टर असल्यामुळे. आणि हे सगळं तुम्ही घाटात ज्यावेळी जाता त्यावेळी गाडी सकाळचं नियोजन कसं असतं, कोण करतं तुमच्यात? नाही आता आम्ही सगळे सकाळचे नियोजन करत असताना समजा मी स्वतः बी ज्यावेळेस मला अवेलेबल असतो मी असतो. आमचे जे सोमनाथ डोके असतील हे संपूर्ण सकाळचं नियोजन आणि ही जी सगळी आमचे कार्यकर्ते मंडळ असेल, अमन असन, प्रवीण असन, आदित्य असन, ही सगळी मंडळी, आर्यन असन, अप्रोज, ही सगळी मंडळी, पप्पू असन, आमचे मोठे बंधू बबूदादा असन, ही सगळी मंडळी ज्यावेळेस यात्रेला जायचं आदल्या दिवशी त्यांना नियोजन सांगायचं, अशाने असं आहे. मग सगळेजण ते जसं आवरण तसं असतात. आम्ही स्वतःची गाडी असल्यामुळे आम्हाला काय गाडीसाठी वेट करावं लागत नाही. फक्त सगळेजण जमले तर तळी भरायची, राजाचं दर्शन घ्यायचं, आम्ही निघायचं. एक बारी असते, त्याची वेळ असतो झोपण्यापासून तसं एकदम आळ्यात जायपर्यंत 20 ते 22 सेकंद, पण त्याच्यासाठी तयारी करावी लागते. सकाळी उठून तो पुन्हा बैल आणून इथं बांधायची, किती मेहनत आहे त्याच्याविषयी. मेहनत म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या बैलगाडा क्षेत्रात प्रत्येक गोष्टीला एवढं महत्व आहे. सकाळी गाडी निघण्यापासून तर बारीश सुटतपर्यंत, तर तळ्यात बैल धरतपर्यंत. आज आम्हाला समजा गुढीवर बसणारा आमचा अमन असतो, ते आमचा आहे. एक अक्षय नवले म्हणून आमचा मित्र आहे आपल्या गावातला, जे तो आमचं सगळं बैल सोडण्याचं नियोजनाचं काम करतो. अतिशय त्यांना प्रत्येकाला काम असतं. आपण प्रत्येक शेती व्यवसायात असतो, कुणाचं जनावरे घरी असतात, प्रत्येकाला नियोजन करून आपल्या प्रत्येक ह्या बारीसाठी उपलब्ध राहावं लागतं. पण आमचा एक जुपणी बाजार अक्षय नवले गेली 2 वर्ष झाली आमची बैल जुपण्याचं चांगल्या पद्धतीने काम करत असतो. आता पूर्ण बारी जी असते ती घाटात जाते, बैल सोडतात येतात, पण घाटात ज्यावेळी जुपणी होते, पहिला राजाची जुपणी उल्हासदादा करायची. आता ह्या सगळ्या बैलांची जुपणी कशा प्रकारे असते? जुपणी चांगल्या पद्धतीने करतो. अक्षय नवले असतील, सोमा असन, आमचा मित्र सतीश गुंजाळ असन, आम्ही नवीन मध्ये आदित्य टाकळकर असन, आम्ही स्वतः सर्वजण ही जे तो कांड्यावर कुठल्या कुणी जायचं, कांड्यावर समजा कोणी अप्रोचनी बहुदानी गेलं तर बाकी वयची कुणी धरायची, कशा पद्धतीने कुणी जुपणी टाकायची, कुणी हे सगळं करायचं, असे चांगल्या पद्धतीने नियोजन आमचं आधीच ठरलेलं असतं. त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतो. गेले आम्ही 1 वर्षापासून, वर्षापूर्वी आमचा असा हेळसांड व्हायची जुपणी द्यायची, पण आम्ही गेल्या वर्षापासून व्यवस्थित नियोजन लावून जुपणी चांगल्या पद्धतीने करत असतो. हा बैल हा महादेवाचा नंदी म्हटलं जातं. तुम्हाला महादेवाचा नंदी राजाच्या रूपाने तुम्हाला एक चांगला नंदी मिळाला होता. आता त्याचाच आशीर्वाद घेऊन हे सगळे 8-9 बैल तुमच्याकडे आहेत. हे सगळं पूर्ण करत असताना यामध्ये बैल तुम्ही कुठकुठून आणता, काय? बैल आता आम्ही राजा गेल्यानंतर बरेचशा बैलांची खरेदी केली. काही बैल आम्ही पंढरपूर मधून आणली, त्याच्यानंतर काही बैल खरसुंडीवरून आणली. गेल्या वर्षी आम्ही 5 गोऱ्या याच्यावरून आणले होते, तमिळनाडू मधून केलमंगलवरून आणले होते. आमचे मित्र आशिष बोडके असतील, पप्पू काचळे असतील, समजा संकेत ठोंबरे असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या भागात गेलो होतो. गेल्या वर्षी 5 वासरे आणले होते. योगायोगाने त्यातली आम्हाला 3 वासरे चांगली लागली, 3, आणि 1 वासर लंपीत गेलं असल्यामुळं ते आमचं थोडंसं तिचं नुकसान झालं. बैलगाडा क्षेत्रामध्ये घरचा साज याला खूप महत्व आहे. म्हणजे त्या घरच्या साजामध्ये मोजकेच काही बैलगाडा मालक आहेत, त्यात तुम्ही एक आहात. म्हणजे घरच्या साजामध्ये तुमची कुठली 4 बैल त्यात आणि घोडी असते. आता काल जरी बघितलं आमचं घरचं साज म्हटलं तर आम्ही आमची सगळी झोपू शकतो, पण प्रत्येक बैलगाडा मालकाला असं आपली किती आतून ही प्रत्येकाला उत्कंठा असते. म्हणून आपण हे समजा बाहेरून बैलांचं जुगलबंदीचं नियोजन करत असतो. मोजकेच आहेत त्यात. म्हणजे तुम्ही असाल, महापौर राहुलदादा जाधव असतील, असे मोजके लोक आहेत की जे घरचा साज घेऊन येतात. आणि या क्षेत्रामध्ये जे नवीन जे बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? नाही आता मी जरी रोहित भाऊ तुम्ही पाहत असाल तरुण असाल, पण हा बैलगाडा नाद हा आपण म्हणतोय चांगला, जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण झालेला आहे आणि एक खर्चिक झालेला आहे. भविष्यात मी सर्व तरुण मंडळींना सांगेन, आपलं घर, व्यवसाय सगळे सांभाळून हा बैलगाडा क्षेत्र करा. नाही तर आज तुम्ही पाहतात, तुम्ही बहुतेक यात्रेमध्ये असतात,
नक्की आम्ही पण पाहत असतो. पण आता समजा दादांच्या वयाची असेल जी टोपी म्हणतोय, जवळजवळ 99% आता ते दिसायची बंद झाली. 1% वरून सुरून राहिलेले आहे. मग प्रत्येकाने हा नाद करत असताना जपून करावा. कधी कधी आम्हाला वाटतं आम्ही दमल्यासारखं करतो, पण ऑटोमॅटिक आम्हाला समजा आमच्या आजोबांचे आशीर्वाद असतील, राजाचे नक्की आशीर्वाद आमच्या भविष्यात राहणार आहे. कदाचित हीच ऊर्जा घेऊन आम्ही परत कधी कधी दमलेलो असतो ना, आम्हाला असं कधी कधी वाटतं सोडावा, तरी आम्ही पुन्हा गाठात देतो. मी कदाचित ती निसर्गाने आम्हाला ते दिलेली देणगीच असेल. आमच्या वाडवडिलांपासून वडिलोपार्जित आमच्या आजोबांपासून सगळे आम्ही जे आहे सगळे मिळून करतो. बैलगाडा हे एकट्याचं काम नाही, आणि किती पैशावाला असला तर एकटा बैलगाडा पळू शकत करू नाही. शकत नाही. अगदी बरोबर. आता आपण या ठिकाणचे जुने जे आहेत बैलगाडा क्षेत्रातील शाबू शेठ त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय सांगाल तुम्ही, जुना बैलगाडा आणि आताचा बैलगाडा काय फरक आहे? आता बघ, लय मोठा फरक. पहिले गाडी 2-3 गाड्यांना उपलब्ध नसतं. आताच्या गाडी म्हणजे आपले कागदासारखे. बदल झाला, हा, हलकी आली. गडी बी हलके आले, गाडी बी हलके आले. पहिल्या गाडी एक बैल कसा असला तरी तो हलून देत नव्हता. आताच्या गाड्यांची लटपट होती. तेव्हा आता जसं काळ बदलत चाललं तसं सगळंच बदलत चाललं. पूर्वी तुमच्या काळात म्हणजे खामोलीची यात्रा असो, उंचकाळाची यात्रा असो, ढाल मिळायची आणि तुम्ही अख्या गावात मिरवणूक काढायची. ती एक ढाल असायची फक्त. हा, पण आता खूप लाखो रुपये, गाड्या, हे तो आनंद आणि आपला आनंद यात फरक काय? तो आनंद फार वेगळा होता. पायी जावं लागायचो यात्रेला, त्यामुळे तो आनंद जास्त होता. आता एवढे म्हटलं तर आनंद नाहीये. आणि त्यावेळी कशी शेतात काम करून बैल गाड्याला असायची. हा, तुमचे जे बैल होते त्या बैलांचे नाव काय? परदाने पाखऱ्या, हा, पाकऱ्या, राजा. राजा. बरं, त्यावेळी ते मंचरच्या घाटात बांधकेल्या तुमची तो बैल झोपला होता, मी तर अजून आठवतं. कशी होती ती झोपली, काय होतं ते? असं काय जुनी माणसं होती ते सगळी मजबूत, त्यामुळे जिथणी करायचा काही विषय नव्हता राहत. मोठा घाट होता, म्हणजे डेअरिंग करायचे, जायचे. गायमुखवाडी मंडळी आले की लोक पण आतुरतेने वाट पाहिजे. बघायची गाडी भरपूर जायची फुल. फुल. आणि आता हे टेम्पो आले, त्यावेळी कशा ट्रक होत्या. तुला कसं शिवाय बंडी होती. आत्ताच्या पोरांना तुम्ही काय सांगाल? नाही, आताची पोरं भरपूर हे करतात, पण कसं त्यांची तब्येती तसं तर ते काय करणार. त्यांची जी परकुटी आहे तेवढं ते करणार असं काय. नाद जे करतात पोरं, त्यांना काय सांगाल तुम्ही? चांगलं आहे ना. भविष्यासाठी. हा, नाद हा चांगला आहे, पण त्याला सांभाळून करणं महत्व, त्याला फार मोठं महत्व आहे. म्हणजे घर सांभाळून. हा, घर सांभाळून. तुमच्या राजाविषयीच्या काय आठवणी आहेत? आता माझ्या राजाविषयीची आठवण काय सांगू तुम्हाला. तो ज्या वेळेला आमचं म्हणजे भावाचा चक्र आमचं श्रीकांत, आम्ही काय झालं काय म्हणजे दिवाळीला जत्रा गेलो आणि आमची बारी झाली, पण आम्हाला फायनल खेळायची. तर फायनल खेळायची आपल्या बारीला फायनल होणार नाही. मग तो जो राजा बैलवाला आहे ना, तो आमच्या मचिंदरचा सासरा होता. पण आपल्याला गोळा खाल्ला पहिले झालं नाही, त्याला घेऊन यावं लागलं होतं. मग तो गोळा आम्ही तिथं फायनलला घेऊन आलो, घेऊन जाऊ आलकुटीवरून. आणि मग तिथं तो फायनल झाला, ती आमची फायनल झाली. फायनल झाल्यानंतर ते पोर एकदा आठवण होतो, त्यांनी लगेच डायरेक्ट ₹1,00,000 मारायला तिकडे वरताच बैल मारायला ₹1,00,000. मोठं आपल्याला बैल घ्यायचंच. तुम्हाला विचारलं नाही? विचारलं नाही, घ्यायचंच. तुला काय करायचं, बैल घ्यायचं. आणि अशा याच्यावर तो आम्हाला 16,00,000 बैल घेतला. म्हणजे राजा अशा प्रकारे तुमच्या दावणीला आला. असं आपण प्रकारे आमच्या दावणीला. आणि तिथून पुढे त्यांनी पाठ ही लावली नाही, बिलकुल. बिलकुल पाठ नाही लावली. म्हणजे सरकारने जो तुमच्या हट्ट केला, तो हट्ट राजाने पुरवला. प्रत्येक बैलामध्ये हट्ट केला. एक बैल इथं आमच्या कुटुंबाचा बैल आंबोली त्यांनी घेतला. मला सांगितलं, मला म्हणलं मोठा 17,000 घेतलाय. तो परत पुढे घेतला होता. आणि तो वडगाव कांबळीमध्ये गेला, गोरा मोडला. तसंच आम्ही बनवून दिला. तर तो लाखाच्या पुढल्या त्यांनी घेतलेला होता. तो मला सांगितलं, मला सांगितलं 17,000 घेतलाय. म्हणजे एवढी त्यांची हे होती, ती हाऊस होती. आवाज होती. आणि एवढा म्हणजे ट्रेन होती त्यांची. आणि त्यामुळे त्या राजाची तिथून पुढे हा बैल आपल्याला राजाला पुरत नाही, हा बैल घ्यायचा.
घ्यायचा विचारायचं नाही काय घ्यायचा. म्हणजे कैलासवासी श्रीकांतमुळं राजा तुमच्या दावण्याला आले. हा आणि त्याच्यानंतर राजाच्या कुठल्या बारा तुम्हाला कशा वाटल्या? आता काय सांगू त्या राजाच्या बाऱ्यात 2 वर्ष पिंपळवणी फायनल आखी बबन शेट्टी दिली. बबन शेट त्यांनी दिली. दुसरा जोडदार एक सेकंडी काय बारी पुढे होती. एक सेकंडी बारी पुढे होती राजाची काय. राजाविषयी तुम्ही राजा स्वभावाने एवढा गरीब बऱ्याच वेळा पाहिलं म्हणजे झोपायला त्रासच देत नव्हता. पहिला राजा कुठ्याचा सोडला का पर्यंत करायचं. जवळ तो ज्याच्या आहे तो रामत्र सोड लावायचा. जवळ तो गव्हाणीला आहे ना तो पण धावायचा. आमच्या धावायचा. पण तो तिथून सोडला का मग पाणी जरा एक माणसाने झोपायचा. शिडी सारखा आणायचा आणि झोपायचा. कधीच त्रास दिला त्रास नाही आणि एकदा झोप टाकलं संपवायची. तर निघाला. काही त्याचं बोलायचंच नाही. बारी झालीच. तू काय काम करतो? मी बैलांचा सर्वच बघतो इथं. ही 8-9 बैल दावण्याला आहेत. तू संपूर्ण या बैलांची देखरेख करतो. कशा प्रकारे देखरेख असते? त्यांची सकाळी त्यांना खाद्य ठेवलं जातं. मग खाद्य हे आमचे बघू आहेत ते ठेवत असतात सकाळी. मग ते झालं का मग तिथून पुढे ते त्यांच्या गायांचं काम असतं ते करायला जातं. मग त्याच्यानंतर मी येतो. मग त्यांचे सगळं मग इथं शेण व्याशान कुठे झाड लोट मग त्यांना सकाळचे बरे खायला टाकायचे. मग ते करायचे. मग त्यांची सगळी निगा राखली जाते पूर्ण. याच्यात 8 बैल कुठला आहे? त्रास कुठला देतो इथं दावणे इथं गोट्यात? बरं तर त्रास एक काही बैल देत नाही. मारणे वगैरे नाही. इथं मला बाकीचे तो एक घाबरत असतील ना, तू रोज असतो बाकीच्या बाकीच्याला मारित होतो तो एवढा एकच पलीकडचा धावला होता मगाशी. तो एकच मारितो सगळ्यांना. म्हणजे धावतो जरा. बाकी बैल एक शांत आहेत. हा बाकीचे वासरू कसं आहे? ते आपल्याचे अजून हा ते दिसत अशी गाडीत उतरवतानाच ते हात लावून देत नाही अंगाला. म्हणजे ते भविष्यात मी आजच सांगतो ते तुमचं भविष्याचं आशास्थान आहे असं मला वाटतंय. आणि चांगल्या प्रकारे बारी केलं असं वाटतंय. नाही तो पळून 100% गॅरंटी. आता आपण आहे ना सगळ्या बैलांची ओळख या बैलगाडा क्षेत्रातील लोकांना करून देऊ. एक बैल या इकडे. हा बैल कुठून आणला काय सांगशील? हा बैल आम्ही नाशिक करून घेतला. हा लाशेल बाबा कितीची खरेदी? ही खरेदी बरीच महाग होती. मागच सांगत नाही. आता कसं आहे बैल मध्ये आज मी ऐकलं अमोल शेट्टी की या बैलाला काय झालं तो ज्यावेळेस घेतला ना आम्ही त्यावेळेस आम्ही घेतला त्यावेळेस ते घाटाच्या राजाला कळमजामध्ये बाहेर लावली होती. आमचा लक्ष म्हणून बैल होता ना त्याच्यासोबत बैल मग आम्हाला पटला होता. मग आम्ही घेतलं. मग त्याच्यानंतर काय झालं ती माणसं आम्हाला म्हणली त्याला दूध चालू होतं पण आमच्याकडे त्याला जास्त दूध झाल्यामुळे त्याला निमोनियाचा प्रकार झाला. त्याला निमोनिया झाला. हा तो आम्हाला काही समजला नाही. त्याच्यानंतर तो जसा जसा कांड सोडलं ना बैलाला दम लागला. बैल उभा राहायचा. मग त्याच्यानंतर आता त्याला ट्रीटमेंट केली. आमचे इथं बी डॉक्टर आहे ना त्यांना दाखवून आम्ही ट्रीटमेंट केली. मग ते काल त्याला झोपला होता ना त्यावेळेस मग तो जसा पायला पडत होता तसा काल त्यांनी पळ दाखवला आम्हाला. मग जीवा आला. मग जेव्हा काल ते पळाला तसं लक्षातच झालं नव्हतं आजारी होता. हा तो फक्त याचा फुसफुस करायचा पण आम्हाला कळतच नव्हतं. पण ते याचा वर गेला का बैल दापा टाकीत. मग ते काळजी घेत आहे कशा प्रकारे? त्याच्यानंतर मग इथं डॉक्टरांना दाखवलं ना मग ते म्हणते त्याला थोडा निमोनियाचा प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी ट्रीटमेंट आणि काल नगरवाडीच्या घाटात सारखा दिसला. आता नंतरच्या घाटात दिसणार आहे. हा इथून पुढे आता तो दिसेल 100. पुढचं वासरू सांग. याच्याविषयी काय सांगाल? हे भारी जाणार एकदम. हा आमचा देव म्हणे आता 1 महिन्यात झाला त्याला आणल्यापासून पाऊस चालू होता म्हणून त्याला काय अजून आम्ही रिहर्सल दिली नाही. पण आता जरा उघाड भेटलेली आहे त्याला या 2-4 दिवसात आम्ही त्याला रिहर्सल देणार आहे. त्याचं नाव देव म्हणून कोण ठेवलं? नाव देव म्हणे इथं काही असे 2 देव म्हणे इथं. बर त्याच्यामुळे मग त्याला दोन्ही कोणा असल्यामुळे मग आम्ही त्याचं नावच देव म्हणून ठेवलं. देव म्हणून नावाचं एक बैल घाटात बोलतो माहितीये ना? हा कोणाचा आहे? निलेश लोखंडे आहे ना. एकदम जोरात बैल येतो सध्या. आणि हे नाव मला वाटतं निलेश नाना तुम्ही बघू शकता पाहत असाल आता त्याचे वासरू याचं नाव देवमन ठेवलं यांनी. आणि हे पण भविष्यात तुमच्या देवमनच्या पावलावर पाऊल ठेवलं चाललं असे मला तरी वाटतंय. हे आम्ही असं साकूर मध्ये गाडी चालली होती आपल्या इथं टोल नाक्यावर एक चाल गाडी
ते गाडीत दिसली होती शेटन त्यांना आमच्या. मग त्यांनी बघितली म्हणून गाडी थांबवली. मग त्यांना पटली, मग त्यांनी उतरून घेतली. अमोल शेटने घेऊन टाकले. मग आतापर्यंत हिच्यापाशी जेवढी वासरं बांधलेली ते एक काही फेल नाही झालं. हिच्यापाशी जेवढी वासरं बांधले त्यात उभं राहिले सगळे पळाले. हे शिंगरू कुठून आणले वासरू? हे वासरू तेलमंगलवरून आणले. तेलमंगल. मंगल तमिळनाडूवरून. हा. कसं याला रेसल दिले का नाही? रेस दिली, 2 गाठ झाले, जरा दुखापत झाल्यामुळं थांबून आहे वासरू. 2 गाठ झाले. हा. काढत पळाला. हा. कुठल्या गाठात? एक पिंपळखेडच्या पळाला आणि एक गुंजाळवाडीच्या गाठात पळाला. भारी झाली. वासरू टॉपलाच पळाला. टॉपला पळते. म्हणजे अमोल शेटचा घरचा साज ही जी स्पर्धा असेल त्याच्यात हे 1 नंबरला येतील असं वाटतंय. सगळे 1 नंबरची बैल याचा. सगळे. याचं नाव काय? याचं नाव जॅकी. जॅकी आहे. हा. राजा तुमचं दैवत. त्या राजानंतर इजा. हा तुमचा इजा. अनेक गाडी गाजवली आहे म्हणजे निलेश शेटकाळे यांच्या जळवाबरोबर पळाला, यांच्या बऱ्याच आरकेंच्या आरके ग्रुप, राकेश शेठ हेरे यांच्या लक्षाबरोबर पळाला. मग लक्षा खूप ताकदीचा बैल आहे, अफाट ताकद आहे लक्षामध्ये. या इजा कुठून आणला तुम्ही काय सांगाल? आम्ही हा इजा निलेजा काळे ना यांच्याकडून खरेदी केला होता. बारीक वासर होतो तेव्हा खरेदी. बारीक होतो म्हणजे पारखी हिरा म्हणतात निलेशला काळ्यांना. त्यांनी हा तुम्हाला दिला. त्यांनी पहिला कुठल्या घाटात पळाला? वळतीच्या घाटात पळाला सगळं पहिला. आणि त्यानंतर बुसरीला पळाला. दुसऱ्या घाटात. म्हणजे अनेक नामवंत घाटात हा पळालेला आहे. याची खासियत काय? हा तसा बैल खूप छान आहे. बैलाची खासियत अशी आहे, बैल एकदा सुटला ना मग बैलाला स्पीड त्याचा आवरत पळतच राहत जोरात. आणि स्वभाव कसा आहे? इथं स्वभाव इथं एकदम छान आहे. फक्त ज्यावेळेस घाटात तो जातो ना त्यावेळेस अग्रेसिव्ह होतो. लहान पोरं पकडता इथं. हा इथं तो कोणला नाही काय करी, पण ज्यावेळेस तो असा घाटात जाणार ना झुपाया त्यावेळेस मग त्याचा अग्रेसिव्ह लगेच गरम होतो. त्यावेळी त्याला आता वाटतं की आपण आलोय लगेच स्पर्धेत, लगेच पळाय बाय, मग तो लगेच गरम होतो. तुम्ही रोज याला खाद्य घालता, याची निगा राखता, कसं आहे हत्यार? चांगला आहे. छान आहे, छान आहे. त्रास देत नाही बिलकुल. याचं नाव काय? याचं नाव जलवा आहे. जलवा. अरे वा. आणि हा कुठून आणलाय? हा तिकडूनच तेलंगणावरून आणला. हा पण तमिळनाडूवरून आणलाय? हा तमिळनाडूवरून आणलाय. याची खरेदी किती आहे? याची खरेदी 5,000चं वासरू आहे. हा बच्चा आणला होता देवमन एवढा. देवमन सारखाच. हा बच्चा होता. कुठल्या गाठात पळाला? हा घाटात आहे ना जुन्नरच्या पळालेला आहे, त्याच्यानंतर खडकीच्या पळालेला आहे, त्याच्यानंतर आरवी गुंजळवाडीच्या घाटात पळालेला आहे. चुकाटात का याला? आता सध्या जुकाटात पळतोय. अगोदर कांड्यावर पळतात. कांड्यावर जोरात बारे गेल्या. हा जलवा. हा सध्या तिला कमी टाकली का रे खायला? अमोलची जी घोडी आहे कालच्या नगदवाडीच्या घाटात पण एकदम जोरात पळते. कुठनं आणली होती आणि नाव काय हिचं? ही गुढी आम्ही ना सारंगखेड्यावरून आणली होती. एक घोड्यांचा बाजार. घोड्यांचा बाजार होता. एक बच्चीच होती. आता जवळ ती गुढी आहे जवळ तिच्या एवढी गुढी होती. खरी आमच्या याच्या आधी एक छोटीशी गुढी होती, पण ती काही जरा व्यवस्थित नसल्यामुळं आम्ही ही आणली सारंगखेड्यावरून. आमची खरेदी ती 1,75,000 होती त्यावेळेस. हा. आणि आणून आम्हाला 1,80,000 रुपये पडली होती त्या जागेवर. पण खरा गुढी बसाय खरी गुढी त्या अमनसाठी आणली होती. छोटी गुढी तो म्हणायचा दादा मी बसायची नाही, बैल मोठाले राजा होता आमचा तर. मग ही गुढी घेतली. चांगली गुढी, सर्व गुण संपन्न आहे, कुठल्या प्रकारची खोड नाही. देवमंगल बहुतेक गोड्यांना विजय मंगल नसतो, या गुढीला एक विजय मंगलचा पण भाऊ आहे. सगळे आम्ही पारख करून संपूर्ण पारख करून गुढी आणली. सारंगखेड्यात म्हणजे सगळे सुपरच घोडे असतात, तिथून ती आणलेली आहे. ज्या व्यापाऱ्याकडून घेतली तो व्यापारी त्या पंजाब प्रांतातला कुठेतरी, पंजाब ते मारवाड म्हणून तिथल्या त्या भागातले. बर. आणि आता मगाशी तो बोलता बोलला की या घोडीच्या बाजूला बैल असतात ते सक्सेस होतात. काय याचं म्हणजे महत्व काय?
काय नाही, पण ती छोटी गोडी जर असली ना, लहान वासरं जर असली तर तिला बरोबर ती अशी आजूबाजूला राहतात. मग आशेने बरोबर ती गोडी जी पळाली का बरोबर तिच्या मागे ती पळते, मग ते गोडीला सोडत नाही. म्हणजे त्याला बरोबर घेऊन जाते हो. व्यवस्थित. हा. हिची निगा कशी राखता काय आहे? काय नाही, हिला जो बैलांना खुराक आहे तोच आहे, पण वेळोवेळी तिची काळजी घ्यायला लागते. कधी तिचे वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन असतात, त्यांची गोड्यांचं जरा वेगळं असतं, त्या पद्धतीने इंजेक्शन आधी मध्ये वेगळा खुराक बदलायचा वेळ आली. मध्यंतरी आम्ही सीझनच्या अगोदर तिला बच्ची होती, गोड्यांचं खाद्य असतं, तेच गोड्यांचं खाद्य चाललं बरेच दिवस. चांगले काय नाही, तशी शानी. फक्त ती जॅकी आमचा अमन तो सांभाळू शकतो, नवीन जॅकीला ती शक्यतो बसून देत नाही. अमन कशी आहे गोडी? काय सांगशील? चांगली आहे. हा. एकदम म्हणजे अग्रेसिव्ह नाही, दुसरं असलं तर ते अग्रेसिव्ह होती, मी असल्यावर नाही ती काही करत. मला तुला सवय झाली? सवय झाली, तिला पण माझी सवय आहे, ती मला नाही कधी काही करत. घाटात गेल्याच्या नंतर केव्हा केव्हा बैलांना जाऊन घोडीला जाऊन बैल आदळतात, हे असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? नाही कधीच नाही झाला तुझी असं. जवळ येऊनच नाही जवळ कधीच येऊन नाही दिलं. मी बसत असताना तिने असं कधीच नाही केलं. काय केलं? नाही केलं. आणि कसं असं तिकडनं बारीक सुटल्यावर काय संकेत कसे मिळतात? संकेत आवाज झाल्यावर ती तिची म्हणजे घेती बरोबर राहून, फक्त दुसरा कोण असला तर मग ती त्रास करते, मी असल्यावर नाही काही करत. तुझं तिचं एकदम हा बरोबर मिळत असतं. अग्रेसिव्ह. हा अमोल शेट्टी तुझा हट्ट पुरवला. हा पुरवला. हे वासर कुठून आणले की काय, कितीची खरेदी याची? हे वासरू आम्ही खरसुंडीवरून घेतलेले आहे, आणि असंच एकदम असं एक आजोबा होते नाही का, आणि आम्ही जिथं गाडी लावली होती तिथंच बांधलं होतं, आणि ते असं एका जागेवर थांबत नव्हतं. आम्ही सगळा बाजार फिरून आलो, संध्याकाळी आम्ही दमलो होतो, म्हटलं आता चला गाडीजवळ, आणि तेवढं ते वासरू आलं होतं. आणि ती काय झालं, पहिला व्यवहार झाला होता त्या कोणाच तरी, त्यांनी काहीतरी इसार परत दिला, आणि नंतर त्या बाबांना म्हणलं द्यायचं का, मग त्यांनी आम्हाला हे वासरू दिलं. एक मला वाटतं 35,000 रुपयाला आम्ही ती दिली, आमची खरेदी आहे. आणि आम्ही त्याचं नाव दाद्या ठेवलेलं आहे एकदम, आणि आम्हाला भरपूर आशा आहे त्याच्यावर, एक लांबलच आहे. म्हणजे अचानक झालेली ही खरेदी? हा, अचानक झालेली खरेदी. जात कुठली? ही आपली पंढरपूर मध्ये आहे. पंढरपूर नाही पण असं जर आहे ते रान, तर खरसुंडी बेरड आहे, खरसुंडीची ती रान चांगले असतात. असे लांब आहे थोडं. हो. हे कुठं कुठं पळाले? हा आता त्या दिवशी ह्या घाटात पळाला, खोडच्या घाटात पळाला, 12-19 बारी झाली. बर. त्याच्या आधी पण आमचे अजून एक वासर आहे तिकडे पप्पूक बांधलेले, ते एक वासर काहीतरी 12-10 बारी झाली ना खोडच्या याच्या कांदळीच्या घाटात, 2-3च घाट झाले. आता आम्ही त्याला आता रेसल मध्ये आणतोय. म्हणजे अगोदर तो याच्यात होता, कांड्यावर होता? नाही, कांडव पळतच नाही, तो डायरेक्ट दुपारात पळायचा. अरे वा. म्हणजे छोटं होतं, त्याला आमच्या बैल जास्त असल्यामुळे त्याच्या वेळच नव्हती येत, मग आम्ही आता शेवट त्याला चालू केलंय. त्याला कुठं झुपला पहिल्यांदा? याच्यात झुपला होता आपला कांदळीत ना रे. हा, पिंपरी आपल्या गावात झुपला होता, आणि नंतर कांदळीत. मध्ये बारी बस. हा, 3च गाठ झाले याचे, जास्त नाही, 3च गाठ झाले, पण चांगला आहे. 3 घाटामध्ये त्याचं ऍव्हरेज चांगलं आहे. हो, ऍव्हरेज चांगलं त्याचं काय. सगळ्याच बाऱ्या बसवल्या त्यांनी जवळ. हा, त्या दिवशी पण पप्पूदादा मित्रमंडळ आपल्या नाही का तालुक्यातले, पप्पूदाचा एक बैल पप्पूदाला फोन केला, म्हणलं एक वासरू द्या. म्हणले चालन सरपंच, माझं एक वासरू मला घ्यायचे माग. तुमचं कसं, त्यांनी आपल्या एका शब्दावर वासरू दिलं, पण मस्त, पण टाळ्या केल्या होत्या वासरांनी, दोन्ही वासरांनी. फक्त त्याला त्याच्या मापाचं वासरू जर भेटलं, तो आता पण गाडा करणार. दिवाळीनंतर नक्कीच आमच्या इजा बरोबर. म्हणजे राजा इजा नंतर तुमच्याकडे बरेच हत्यार आहेत. हा, तयार सगळे तालमी चालूच आहे, तयार आहे. आता या टायमाला समजा वासरं घेतली तर दिवाळीपर्यंत तयार होतं चांगली. दिवाळी झाली होती आपल्या हाताखाली येतं. पण ऍव्हरेज तुमच्याकडे असं फेल झालेलं वासरू मला दिसलं नाही. सगळ्यांनी घाटात फेल झालेलं रोहित भाऊ, आम्ही भरपूर वासरं घेतली, त्याच्यात असं काय नाही, फेल होतात, त्याच्यात मोडतोड भरपूर आहे. आम्ही फेल झालेलं वासरू ठेवतच नाही, लगेच देऊन टाकतो. म्हणजे सगळी चाळण लावलेली आहे सगळी. हा, मग आता याच्यातून एक तयार करायचं. खूप मेहनत आहे याच्यात पण. हा, भरपूर मेहनत आहे. त्यांना दररोज प्रत्येकाला काही ना काही औषध आहे, असं एक दिवस खाडा नाही, काही कुठल्या पद्धतीचं टॉनिक नाही, काय नाही. दररोज संध्याकाळी आमचा प्रवीण सगळं न सांगता, नाही तर आमचा बबूदादा आहेच, आणि काही वाटलं तर आम्ही आहे, आमचे डॉक्टर आहेत, आणि आधी मध्ये दादांचं लक्ष असतं गोठ्यावर, त्याच्यामुळे आम्ही सगळं लक्ष देऊन म्हणून ती वासरं तयार होतात. लक्ष दिलं तरच होतं, नाही तर काय. नाही तर आता हे खरसुंडीला वरून आणलेलं वासरू, याच्याबरोबरची वासर तुम्ही जर पाशाल एवढली नाहीच. किती महिन्याचे आता ते आम्ही झाले?
वर्षाचं पण नसेल, वर्षात झालं असं आता. आता वर्ष झालं आम्ही घेतलं तेव्हा 4-5 महिन्यात वासरू होतं. आता आमच्या गाल्या पण 4-5 महिने झाले. 10-11 महिन्याचं आहे ते. हा वर्षाचं झालं. तरी पण त्यांनी एवढं बारा केल्यात. आपण तरी बारा झाल्या त्याच्या. लेट झुपला आम्ही तरी त्याला आणल्यावर तो आजारीच पडला होता 2-3 महिने, त्याच्यामुळे काही विषय नाही. आता नवीन घाटात दिसला. हा नक्कीच दिवाळी नंतर. दाद्याकडून तुम्हाला चांगल्या आशा आहेत. हो नक्कीच. ही कुठलं खरेदी केली, नाव काय, पहिले याचं नाव सांगा. याचं नाव एक गोट्या आहे. ही आम्ही खरसुंडीच्या बाजारातूनच खरेदी केलेली आहे. पण हा आमच्या याचा वस्ताद आहे, म्हणजे एवढा डेंजर आहे तो. ज्यावेळेस आम्ही बघितला, अमननी बघितला आणि सोमा म्हणून त्यांनी बघितला. आम्ही एक रसाच्या दुकानात आमचे बंधून आम्ही, आणि ते ज्यांनी घेतला होता त्यांनी गाडीचा व्यवहार केला होता, आणि तो जो त्यांनी खाली सोडता तो 13 किलोमीटर पळून गेला. आयुष्य बघा बघा, चपलता अशी लगेच बोलता बोलता दिसली. सगळ्यांना चमत्कार दाखवलाय मी. मग काय सांगाल तुम्ही त्याच्याविषयी गोटे? आता त्यांनी एकदम दाखवली त्याची झलक. तो असं तो काय कधी आम्हाला कधी म्हणजे तो 13 किलोमीटर गेला होता. त्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांनी आणला त्यांनी गाडीतच ठेवला, आणि ज्याने यावर गेला तो म्हणला मला तू बरा नको. मग आम्ही घेतला. आमची इच्छा होईना त्याचं एवढं बघू, पण सगळे म्हणले घ्यायचा. आम्ही घाबरलो. आकाशावास आमच्या गाडीपर्यंत आणला. त्याच्यात स्वतःची पावर आहे. फक्त तो आमच्या एवढंच आमच्या अपेक्षा आहे. त्यांनी जरा शांत झालं म्हणजे झोपायला जरा हे होईल. म्हणजे त्याची आता दाखवली त्यांनी त्याची झलक. अजून अमन काय सोना म्हणून तो असायची. त्याच्यामुळे आता हे कांडा आमच्या सध्या टॉपला पळतंय. आता याला दुखापत झाल्यामुळे. पण याला कांड्याला आता तो पाहिलं त्याला कांड्याला कंट्रोल कोण करतो? हाय हेच सगळे धरतात पोरं. अप्रोच धरतो, आदित्य धरतो, प्रवीण धरतो, हेच पोरं आपली धरतात. सेम याच्या मापाचा तसा एक सोना म्हणून आहे. सेम काय माप आहे. हे दोन्ही एकाच वयाचे. ते दोघं आज आमचं कांड टॉपला पळतं. बैलगाडा शेतात ज्याचं कांड भारी त्याचीच बारी आतापर्यंत कांड हिच्या पुढे पळालं कधी त्यांनी शिवून नाही दिलं. 2 राऊंड होत्या, 3 राऊंड होत्या, ते कधी हातती नाही. फक्त त्यांचं एकच आहे, बाहेर त्यांना तळ जर नसलं मग ते कोणालाच नाही, ते कोणाला ऐकतच नाही. मग फार किती लांब पळालं. अशी वासर आहे दोन्ही. ते हा गोट्या तो दुसरा सोना. हा बैलांचे नाव पण भारी. कोण ठेवतो नाव? पोरं असतात. कोण पोरं ठेवतात? हे हा कलर बघा, कलर ही गावडे बाबा बैलगाड सगळ्यांची निशाणी आहे. आणि हा राजा बरोबर पहिले बाळालेला पहिले काय नाव याचं, याच्याविषयी काय सांगाल? हा राजाबरोबर पळायला बैल आहे. एवढं एकच बैल आहे आमच्याकडे सध्या जो राजाबरोबर पळायला. लय धावतो अंगावर. हा सर्वांना मारतो मला सोडून. एकटाच धरायची. माझ्यावर धावला होता मगाशी. मी सोडत बाकी सगळ्यांना मारायचं. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला अमर शेठ. हा जो राजा आहे याने अनेक घाट गाजवले. पाहू शकता तुम्ही 19 वर्ष बैलगाडा क्षेत्रात आपल्या अधिराज्य गाजवलेला परिचित योद्धा राजा. आणि या राजा बरोबर पळालेला हा बैल यांच्या दावणीला आहे. आणि याचा कलर बघा शिंगाचा. हा कलर हा जो मगाशी ते बोलले तुमचे बंधू श्रीकांत विषयी, म्हणजे तुमच्या दावणीला राजा श्रीकांत मुळे झाला. या आज सगळ्या बैलगाडा क्षेत्राला समजतं या मुलाखतीमधून. काय होतं म्हणजे श्रीकांतचं काय अशी खासियत होती, आणि हा कलर कसा म्हणजे कोणी चॉईस केला? रोहित भाऊ तुम्हाला सांगतो, आज आमचा जर श्रीकांत असता तर मी या बैलगाडा क्षेत्रात नसतो. तो जर असता तर तो सगळं नियोजन करायचा. मी कधी आलो असतो, गेलो असतो. खऱ्या अर्थाने हे जर आमचं सगळ्यात श्रीकांतचं, आमच्या बाबांच्या आशीर्वाद, श्रीकांतच्या आशीर्वादामुळे हे आहे. आणि कलर, आता कलरचं मला पण काही सांगता येणार नाही. आमच्या दादांना श्रीकांतच माहिती असेल हा कलर त्यावेळेस. इकडे पुढं. चौघांची 4 बैल होती. तर त्याच्यात आपल्या एक बैल होता, देवराम टोके एक बैल होता, शाबू शेठचा एक बैल, आणि शांताराम एक बैल. असे चौघांची 4 बैल असायची. ते 4च बैल पडायची. पण बैल घाटात गेली का जर का एकाच मार्गाची बैल अशी, बैल घाटात गेली का कट मारायचा, अशा या पद्धतीची बैल होती. ते माझी घाटात बैल होती. एवढी भारी बैल होती. आणि शिंगाचा कलर तुम्ही चॉईस कोणी केला? तो शांतारामने मॅच केलेला आहे. बर. शांताराम टोके, कैलासवासी शांताराम टोके, आणि मी तो चॉईस केलेला आहे. म्हणजे तर राजाला होता, आता याला म्हणजे पहिल्यापासून हा कलर नंतर पडला का बैल वंडेकरांची जीत आहे. हा म्हणजे या कलरवरून तुमची हे समजायची की वंडेकरांची बारी घाटात आली.
वेगळे पण होत वेगळं. गाडा पण गेला तर लगेच म्हणणार औंडेकर औंडेकर. हा गाडा आहे. मी कलर शक्यतो जिल्ह्यात कुणाक नाही. तेच मी पाहिलं म्हणजे मी हा बारीक कलर लक्ष बनवायला देतो. लवकर आम्हाला कळत नाही. आता दादा झाले, आमचे बहुधा झाले, प्रवीणला यांनाच जमतो. आम्हाला पण लवकर तो कलर बनत नाही. त्या टाईपचा. हा मग ते 2-3 कलर मिक्स करून बनवायला लागतात. त्या पद्धतीवर तो हा कलर होतो. तुम्ही आता काय तुम्ही जाणते बैलगाडा मालक आहात, हा. त्याच्या बैलांच्या शिंगाला जो कलर आहे म्हणजे तो आता त्याने विचारला प्रश्न मी मगाशी, तो असा हिरवा आणि मिक्सिंग कलर आहे. कसा कलर सगळ्या बैलांना काय शिंगाला? तो आम्ही 4 जण असायचे, 4घांची बैल असायची आमची. बर पण कुठलाही बैल आणला आम्ही तर गाड्याला कलर तोच, बैलाला कलर तोच, जोराला कलर, सगळा संपूर्ण कलर आमच्या गाड्याला तोच असायचा. आमची बैल घाटात जर गेली ना तर लोकांशी जमा व्हायची, फार कडं पडायचं घाटात. म्हणजे हे कलर आले की समजायची ही बारी आली, हा, पूर्ण कडा पडायचं. कडं पडायचं. ज्यावेळेला आम्ही इथं शिवरात्र होती, शिवरात्रीला कार्यक्रम असतो, कार्यक्रमामुळे टाइम झाला बैल भरायला. थोडा कार्यक्रम झाल्यानंतर बैल भरली. आंबीची यात्रा होती, आंबीला गेलो तर तिथलं मंडळ होतं त्यांचं मुंबईला. त्यांनी शिवाजी म्हणून हे बनवला होता पुतळा घोडा, आणि तो फळी फोडला ठेवला होता पहिल्या नंबरला. गेलो आम्ही, बैल घाटात नेली आणि टाइम झाल्यामुळे नेली, लगेच घाट दाखवला आणि झोपली. कारण पहिला घाट दाखवत होती बैलांना, झोपली तशीच बारी झाली. ती अशी पस्तावली का बाई शिवाजी हा मुसलमानाच्या घरी गेला. त्यांनी चांगल्या गाड्या करून परत डबल बैल झोपायला लावली, डबल, पण बारीच नाही झाली कोणची, फळीच फोटाना नाही फुटली कोणला. शेवट त्यांना आम्ही एक सांगितलं का आम्ही हिंदू मुस्लिम नाही, नाहीये, सगळे एक आहेत. हा आमचा शिवाजी मारुतीच्या मंदिरमध्ये राहणार आहे. अगदी हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ते आमच्या मारुती मंदिरामध्ये राहणार आहे. हा, आणि ते अजून बी आहे. तर तुम्ही असे 4 जण कोण कोण होते? देवराम शंकर डोके एक होता, शांताराम डोके एक होता, बबन शिवराम मुंडेकर एक, आणि आम्ही एक. असे 4 जण आमची काय 4घांची बैल असायची. आणि आमचा मेवणा होता बनिम्या उस्मान म्हणून. तुमचे बनेबाई उस्मानबाई शेख. हा, त्या नावावरती गाडी आमचे कमीत कमी 10 वर्ष आम्ही त्या नावावरती गाडा खेळलो. तुम्ही मला आता ह्याच आता व्हिडिओतून मला सांगा लोकांना की तुम्ही बैलगाडा मारत मुस्लिम आहात, तुम्ही कधी असा बैलगाडा पोळा तुम्ही मी पाहिले तुम्हाला बैलगाडी पोळा म्हणजे बैल पोळा साजरा करताना म्हणजे कशा प्रकारे तुम्ही साजरा करता? तुम्ही पण पोळ्या बनवता सगळं संपूर्ण बैलांना पोळी वगैरे सगळं करणार. आणि शिवाय आमची बैल पोळ्याला पिंपरीला जर गेली तर सगळ्यांची बैल बाजूने निघून जायची. आम्ही 4-4 तास आमची बैल गावात मिरवणुकीला असायची. पारंपरिक वाद्य ताशा गायमेकवाडीची बैल म्हटलं तर सगळ्यात पुढं सगळ्यात पुढं. तुम्ही कधीच हा भेदभाव मानला नाही? नाही, बिलकुल. आज बी नाही. आज पण तसंच सुरू आहे. हा, तर सांगत होते हा, तर त्यावेळेची आमची अशी कथाची होती का आमची 4घांची 4 बैल आणि दत्तू मास्तर 5 आमच्यामध्ये, त्याच्याकडे समजा हिसाब विदाटे अख्खं वर्षभर गाणं खेळायची. आणि एक गोतुरला एक यांची गाडी होती, ती गाडी फक्त पोरांनी पाठवलं का ती गाडी यायची, उघडावल्यांची भाडं द्या नका देऊ, गाडी बोलावली का यायची. आम्ही वर्षभर गाडी खेळायचं. दत्तू मास्तर इनाम घ्यायचा, इनाम गाडीवाल्याला द्यायचं, काय असं ते द्यायचं. आणि लास्टला हिसाब करायचा, लास्टला जत्रा झाल्याच्या नंतर हिसाब करायचा. तर त्यावेळेला आम्हाला 200-250 रुपये मास्तर द्यावं लागायचे. म्हणून अख्खा सीजन पहिले काढायची, पण पुढे पैसे घालावं लागले. पण आता शेवटी तो 200-250 रुपये आता किरकोळ एवढं अख्खं सीजन करून पूर्ण हिशोब मास्तर ठेवायचा. मास्तर घ्यायचा, रुपयाचा हिशोब मांडलेला असायचा. रामदासाच्या वडील एकदम. त्यांना खूप आवड होती. कशी आवड लागली त्यांना? आता ते आमच्या म्हणजे आता कशी आले ते आमचं आम्हाला काय कळाली. त्यांच्या बैल नाही काय नाही, पण समजत पुढे म्हणजे त्याला म्हणजे शेखबाई म्हणून वेळ खायची आमच्यात. आणि त्यांच्या नावाने बरेच दिवस गाड्या पळत होते. नाही गाडी कधी होती पळायचो आम्ही. मग ही बारी जर हे झाली कमी झाली का मग त्या नाव टाकायची. लकोशाच्या नाव. हा, तुमच्यातले म्हणजे सगळे एकजुटीने काय गायब हो. गारुडी बाबा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, बळगंगे माते की जय, कारुडी बाबा की जय.